आपल्याकडे यांचा सत्कार करतो. मी एकटा करत नाही, आपण सगळेजण म्हणून त्यांचा तो सत्कार करतोय. हेमंत रत्न पारखे यांनी स्वतः अभंग केलेला आहे आणि विशेष म्हणजे ते काय कॉलेज केले नाही किंवा ग्रॅज्युएट नाही किंवा आर्ट्सचे काय पदवीधर नाही आहे, पण केवळ बाबांची भक्ती, बाबांची निष्ठा आणि या सेवेतून त्यांनी फारच छान म्हणजे सुंदर असं अध्याय तयार करून प्रवचनताई काव्यरूपी मंगळवेढाचे सर्व बाबाप्रेमी रत्न पारखेजी आणि ग्रुप इथं आलेला आहे. काही मंडळी मला वाटतं पुण्यावरून पण आलेले आहेत, 3-4 लोक, जवळजवळ 7 ते 8 लोक आलेले आहेत. रत्न पारखेजी आणि ग्रुप माझ्याकडं 2-3 वेळा येऊन गेले आणि त्यांनी इच्छा जाहीर केली होती का इथं काव्यमय बाबांचं लाईफ, बाबांचं चरित्र लिहायचं, तर त्याप्रमाणे ते पूर्ण झालेलं आहे. जवळजवळ 500 कॉपीज त्यांनी तयार केलेल्या आहे आणि इथे या ठिकाणी सर्वांना एक कॉपी दिली जाणार आणि त्याच्यानंतर मेहराबादला काही पुस्तकं ठेवतील ते तर भावप्रेमी जे येतात त्यांना पण ते प्रत्येकाला मिळणार. 500 कॉपीज आहेत, तर एक चांगली गोष्ट आहे. मंगळवेढा, त्याच्यानंतर अकलूज, पंढरपूर, मरवडे, सोलापूर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बाबांचे पूर्वी केंद्र होते. पंढरपूरला पुरंदीकर म्हणून होते, त्यांच्याजवळ ते बाबांचं केंद्र होतं, ते चालवत होते. त्यांचे जावई हे हायकोर्टचे जस्टिस होते, हायकोर्ट बॉम्बेचे, ते पण इकडे येत होते. मला वाटतं पुण्याला नंतर रिटायरमेंट नंतर पुण्याला स्थायिक झाली. बाबांनीच माझ्या हातून करून घेतलेला आहे आणि ही जी काय आता मेहरगाथा तयार झालेली आहे ही सगळ्या महेरप्रेमींना आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ही मेहरगाथा मेहर बाबाच्या चरणी मी अर्पण करतो. अवतार मेहर बाबा की जय. हेमंत जगन्नाथ रत्न पारखे, राहणार मंगळवेढा. माझं मेहरगाथा या पुस्तकाचं या मेहर सेंटरमध्ये प्रकाशन झालेलं आहे. या पुस्तकामध्ये 21 अध्याय आहेत. प्रत्येक अध्याय हा 50 ओवीचा आहे आणि प्रत्येक ओवी 32 अक्षराची आहे आणि 16 अक्षरावर यमके साधलेला आहे. यामध्ये मेहरबाबांचे संपूर्ण जीवनचरित्र, त्यांच्या देश परदेशातील केलेले आध्यात्मिक कार्याचा प्रचार प्रसार, त्यांच्या आयुष्यात काही बरे वाईट आलेले अनुभव, तसेच त्यांनी दिलेले संदेश, त्यांनी केलेली महारोग्यांची सेवा, तसेच मस्तांची सेवा आणि इथे सगळे फिरून ज्यांनी काय जे आध्यात्मिक क्षेत्र जे वाढवलं आहे आणि प्रेमाचा संदेश देऊन सगळ्या जगाला आपलंसं केलं आहे, याचा थोडा बहुत परामर्श या मेहरगाथेतून मी घेतलेला आहे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटे
निसर्गाचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन